थँक्यू व्हेरी मच. आता मगाशी आपण बोलत होतो जय भारत सेवा मंडळाची देखील महत्वाची स्पर्धा आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण घेतली होती. बंड्या मारुतीच्या असणाऱ्या ज्या 4 स्पर्धा होत्या त्या सर्व स्पर्धांसाठी आदरणीय साहेबांनी महत्वाचं योगदान दिलं होतं. आणि नुकताच डिसेंबर महिन्यात मगाशी आपण पाहिलं महेश सावंत साहेब देखील बोलले की शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय अनिलजी देसाई साहेब, शिंदे साहेब, त्याचबरोबर महेश सावंत साहेब, व्यासपीठावरती असणारे सगळे शिवसेनेचे असणारे नेते आमचे अरविंद साहेब सावंत साहेब असतील, त्याचबरोबर परब साहेब असतील, आदरणीय सचिनजी अहिर साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वानं अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन आपण करतोय. जरा जोरदार टाळ्या झाला यांच्यासाठी. 2014 साली देखील आदरणीय सुनील भाऊ जेव्हा आमदार झाले तेव्हा पहिल्यांदा प्रो कबड्डीच्या असणाऱ्या व्यावसायिक स्पर्धेचं असणारं आयोजन वरळीच्या मैदानात आदरणीय सुनील भाऊंच्या नेतृत्वाने झालं होतं. आणि या स्पर्धेसाठी देखील विशेष असं सक्रिय थँक्यू. On to the box. अवकाशाला गवस निघालणारा एक दर्जेदार असा खेळून पाहतो. नेत्रदीपकाचं प्रदर्शन प्रत्येक स्पर्धेत आपण गगन गौडाचं पाहिलेलं आहे. फार महत्वाचे असणारे खेळ असतील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. इंडिया देवी एक पलाट असा सगळ्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना निश्चितच परभणी असणारी रात्र आहे. भूतोला भविष्यात असा देखणा सोहळा बंड्या मारुतीच्या असणाऱ्या या क्रीडांगणामध्ये आपण पाहतोय. अप्रतिम असं स्पर्धेचं आयोजन तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी होत आहे. या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्रातल्या तब्बल आपण पाहिलं 15 संघ याच्यामध्ये सहभागी झाले होते. आणि आपापल्या गटातील मातब्बर संघांमध्ये 2 संघ जे आपण पाहतोय या स्पर्धेच्या असणाऱ्या अंतिम फेरीपर्यंत आहेत. विशेष असे क्षण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आजच्या महत्वाच्या रंगतदार लढतीच्या निमित्तानं आक्रमणासाठी सज्ज भरत हुड्डा आणि तेलुगू टायटन्स. अत्यंत महत्वाच्या लढती मित्रांनो आपण पाहिल्या. स्पर्धेत असणारे क्षण आपण अनुभवले. प्रतिभाशी पकड आपण पाहतोय. हिमांशू जो मूळचा गुजरातचा आहे त्याची पकड करताना आपण जरूर पाहिली. अत्यंत नेत्रदीपकाचं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना रंगतदार अशा लढतीचे आपण साक्षीदार होताना आपण पाहतो. गगन गौडा एक महत्वाचा असणारा स्टार आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं. 4 छान लावण्याचे काम केल्या स्पर्धेच्या गगनला त्याची अत्यंत प्रभावी पद्धतीने होते. ते खऱ्या अर्थानं आपण पाहतो कबड्डीच्या भूमीत अर्थात कुंभापुरीमध्ये आपण पाहतोय. अत्यंत नेत्रदीपक अशी स्पर्धा डोळ्याचं पावलं फिरणारी स्पर्धा आहे. या ठिकाणी आपण पाहत असताना वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्याच्या प्रयत्नातून साकार होणारा हा महत्वाचा क्षण या ठिकाणी आपण पाहतोय. तर ती क्रीडारसिक या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे. एकापेक्षा एक असे अस्सल खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवणार आहोत. आजची रात्र आपल्यासाठी एक निश्चित परभणी असणार यात काही शंका नाही. रोहित तोमार देखील युपी योद्धाचा असणारा महत्वाचा खेळाडू. नॅशनल हेरिंगचे संचालक सन्माननीय उद्योजक आदरणीय मुश्ताक भाई नागवा यांच्या ठिकाणी आगमन होतं. खूप खूप स्वागत आहे सन्माननीय मुश्ताक जी नागवा साहेब.
संपूर्ण देशातील 15 महत्वाचे संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिले. आपापल्या गटातील मातबर संघांनमत आपण जर पाहिलं तर महत्वाचे क्षण असताना 2 संघ, एका बाजूला युपी होता, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इंडियन नेव्ही या ठिकाणी अंतिम फेरीसाठी पात्र आहेत. अत्यंत चुरशीच्या असणाऱ्या लढती आपण पाहिल्या. नेत्रदीपकास आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवत असताना रंगतदार अशा लढतीच्या निमित्तानं देखील एक महत्वाचा असणारे क्षण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतो. युपीचा असणारे जेव्हा कष्टमचे खेळाडू आणि सतीश संघ बाणे व महाराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू प्रो कबड्डी ज्यांनी आपली नावलौकिक केलं सुनील जोगले आपले स्वागत. श्रीराम सदनचे रहिवासी व बंडेवाडीचे मित्र परिवार आपल्या सर्वांचं स्वागत देतात. खरंच आपण आतुरतेने तुमची वाट पाहत होतो, पण तुम्ही अंतिम दिवशी आणि अंतिम सामना पाहण्याकरिता तुमचाही मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सामन्याला सुरुवात 8 आणि 10 गुणफलक 2 ची आघाडी. क्या बात है, एक मोठा शिकार करो तो शेर का करो.
गीदड़ का शिकार करने में क्या मजा है। कपला